मुलांना आहार शिजून घालते त्यांच्यापेक्षा, तसंच आम्ही शालेय पोषण आहार महिला आमच्या शाळेमध्ये चांगल्या प्रकारे भात शिजवतो। मग त्यांना 8,000 रुपये सरकार मानधन देते आणि आम्हाला 2,500 रुपये। मग सरकार हा भेदभाव का करतंय? अंगणवाडी मदतनीसमध्ये आणि आमच्यामध्ये सरकार हा भेदभाव करत आहे। त्यामुळे आम्ही येत्या 15, 16, 17 ऑक्टोबरला शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांच्या घरावर दिवाळी आम्ही तिथंच करणार आहोत, त्यांच्या घरावरती। जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही त्यांच्या घर सोडणार नाही। आमच्या मागण्या आहेत, दर महिन्याला 10 महिन्याऐवजी 12 महिने आम्हाला वेतन दिलं पाहिजे, पगार दिला पाहिजे। आणि दुसरं एक दर भाऊबीजेला भाऊबीज बोनस म्हणून आम्हाला दिला पाहिजे। आणि जे आमच्या 65 वर्षातील महिला आहेत तर आज त्या कमी मानधनापासून काम करतायत, उद्या त्यांचं वय पूर्ण झाल्यावरती त्यांना पेन्शन लागू करावी सरकारने। व ज्या आमच्या महिला शाळेमध्ये आहार शिजवत असताना त्यांच्या जीवाला काही जीवितहानी झालीस त्याला विमा संरक्षण म्हणून सरकारने त्यांची जबाबदारी घ्यावी। हे एवढंच बोलून मी सांगते का जर सरकारने जर आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाही आणि येत्या म्हणजे आम्ही जो मोर्चा आंदोलन दादासाहेब भुसे यांच्या घरावरती घेऊन जाणार, आम्ही त्यांना असा प्रश्न विचारणार आहे की आम्ही 2,500 रुपये तुम्हाला देतो, त्या 2,500 रुपयामध्ये तुम्ही घर चालून दाखवावं, तर मग आम्ही म्हणू का नाही व खरंच 2,500 रुपयामध्ये घर चालतंय। एवढीच दादासाहेब भुसे यांना आम्ही विनंती करणार आहोत, आमच्या मागण्या पूर्ण करून घ्या। जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही तिथून हटणार नाही, जेणेकरून आमची दिवाळी तिथं त्यांच्या घरावर झाली तरी चालेल, पण आम्ही